नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. विराज, देर इज वन मोर सरप्राईज फॉर यू. नवीन कार? नो. मग नवीन ऑफिस? विवेकने पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली. मग नवीन बंगलो? नो. हे पण नाही. दे ना आई, सरेंडर. तूच सांग. आय गॉट मॅरिड, सो तुझं नवीन सरप्राईज तुझी वहिनी आहे. विवेकचं बोलणं ऐकून विराज एवढ्या जोरात काय म्हणून ओरडला की एअरपोर्टवर असणारे CRPFचे जवान त्यांच्या दिशेला धावले. तर आता पुढे पाहूया. विराजच्या त्या मोठ्या आवाजाने जवळ आलेल्या CRPFच्या जवानांकडे पाहून विवेकने डोळे फिरवले आणि मग आपल्या लहान भावाकडे पाहिलं. त्या CRPFच्या गार्ड्स सोबतच आजूबाजूची लोकही त्या दोघांकडेही पाहत होती. सॉरी, चेहऱ्यावर वेडवाकडं स्मित आणत आणि दोन्ही हात जोडून विराज त्या गार्ड्सना म्हणाला. पण ते अजूनही त्याच्याकडे रोखून पाहत होते, कारण त्याने ओरडलंच एवढ्या जोरात होतं. सॉरी, इट वॉज जस्ट लाऊड रिॲक्शन म्हणत त्याने विवेककडे पाहिलं आणि त्याला मिठी मारली. म्हणजे सगळं नॉर्मल आहे हे दाखवायचा प्रयत्न. तसं त्या दोघांनाही आता एक लुक देत तो गार्ड्स माघारी वळले. भाई, आर यू किडिंग? विवेकपासून बाजूला होत त्याने पुन्हा एकदा विचारलं. नॉट ऑल. विवेकने अगदी गंभीर हावभावात उत्तर दिलं. कधीच मुलींच्या आधी न लागणारा, आपल्या अवतीभोवती त्यांना त्या अर्थाने न भटकू देणारा त्याचा भाई चक्क लग्न केलंय असं सांगत होता तर विश्वासच बसला नाही विराजला. तो कॉलेजमध्ये असताना बिझनेस सांभाळायला सुरुवात केली तोवर त्याने त्यानंतरही कितीतरी मुली येऊन भटकून गेल्या होत्या, पण त्याच्या भावाने कोणालाच घास टाकला नव्हता. शाल वी मूव नाऊ की बाकी प्रश्न इथेच विचारणार? विराज पुतळ्यासारखा उभा होत म्हणून विचारला. येस. विराजचं लगेच लक्षात आलं. विवेकने येताना 2 गाड्या आणलेल्या दोन्ही ड्रायव्हरला त्याने विराजचं सामान गाड्यांमध्ये टाकायला लावलं. यू बोथ कम बाय दॅट कार म्हणत त्याने दुसऱ्या कारची चावी घेतली आणि तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. विराजही त्याच्या बाजूला येऊन बसला. सीट बेल्ट लावून त्याने गाडी सुरू केली. भाई, मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की तू प्रियासोबत लग्न केलंय. म्हणजे फायनली आबासाहेबांचं ऐकलंयस तू? विराज सीटवर मागे रेलून बसत म्हणाला. आबासाहेबांनी मिस्टर राजपुतांना वचन दिलं होतं, ते विराजलाही माहिती होतं. विवेकने हे लग्न केलं म्हणजे आबासाहेबांनी त्याला मनवलं असणार, तयार केलं असणार प्रियासोबत लग्न करायला, असंच वाटलं विराजला. नो, यू आर डुईंग मिस्टेक. इट्स नॉट अ प्रिया. नाऊ यू मस्ट बी जोकिंग. नो विराज, इट्स नॉट अ तानिया. ती मला कधीच आवडली नव्हती. यू नो दॅट. तानियाचा उल्लेख करताना फारच कडवट भाव होते विवेकच्या चेहऱ्यावर. आय नो, ती तुला कधीच आवडली नव्हती. हॉनेस्टली मला सुद्धा क्रॅकच वाटायची ती. आजीसाहेबांना पण पसंत नव्हती. शी इज अ रिअली अ फिजिक्स. हो, पण मग कोणाशी लग्न केलंयस तू? अशी कोण मुलगी आहे जिच्याशी लग्न करण्यासाठी आपला भाऊ तयार झाला? हे उत्तर ऐकायला विराज उतावळी होता. जिच्यावर माझं प्रेम होतं आणि आहे. ओ गॉड भाई, तू नक्की माझाच भाऊ आहेस ना, की तुझा क्लोन काढून कोणी दुसरा व्यक्ती येऊन बसला इथे? चक्क लव्ह मॅरेज केलेस तू? प्रेम, लग्न हे सगळे शब्द तुझ्या तोंडून खरंच ऐकतोय मी. ओ गॉड, मी स्वप्नात तर नाही आहे ना? विराजची हातवारे करून बडबड सुरू होती. विवेकने एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि गालात हसला. त्याची ही तर बडबड मागच्या 2 वर्षांमध्ये त्याने मिस केली होती. आता कुठे त्याला स्वतःच्या आयुष्यात जिवंतपणा वाटला. तुला आठवतं ना भाई, तुझ्या कॉलेजमध्ये ज्या मित्रांची गर्लफ्रेंड असायची त्यांच्यावर किती चिडचिड करायचा तू? आणि आता स्वतः. बट येस, आय एम हॅपी फॉर यू. फायनली प्रेमावर विश्वास बसलाय तुझा. कुछ रंग प्यार के ऐसे भी म्हणत त्याने सीट बेल्ट काढून बसल्या जागेवरून उठून विवेकला पुन्हा आता मिठी मारली. विवेकने आता त्याच्याकडे पाहत स्माईल दिलं. किती जीव होता विराजचा आपल्या भावामध्ये. तर आता बरं झालं, माझ्या बहिणीचं नाव काय आहे आणि फोटो पण दाखव ना. हू इज द लकी गर्ल? तिचं नाव प्रिया आहे आणि फोटोची गरज काय? आणि आता तू स्वतःच बघशील तिला. हो, बाय द वे, म्हणजे कुठली आहे माझी वहिनी? इथली, याच शहरातली की और कहीं पे मोहब्बत का सिलसिला शुरू हुआ? विराजने डोळे मिचकावत विचारलं. कोणीच नाहीये तिचं विराज. शी इज अन ऑर्पा. विवेक गिअर बदलत विराजकडे पाहत म्हणाला. विवेकने तसं म्हणताच विराजचा आता हसरा खेळता चेहरा आता गंभीर झाला होता. तर आता
आईवडील नव्हते आणि त्याच्याकडे दोन हृदयांमध्ये असलेली सामना वेदना त्या दोन व्यक्तींमध्ये ऋणानुबंध अधिकच घट्ट करते. यू मीन वहिनीचे आईवडील. ते ती लहान असतानाच एका अपघातात गेलेत. नंतर एका अनाथ आश्रमात वाढली ती आणि कंपनी भरघोस चॅरिटी करायची. त्या आश्रमाला अशाच एका चॅरिटी फंक्शनमध्ये माझी आणि तिची ओळख झालेली आहे. हळूहळू आम्ही तिथेच प्रेमात पडलो आणि मग शेवटी आम्ही लग्न केलं. कुठलाही आता गाजावाजा न करता आजीसाहेब आणि आबासाहेबांनाही माहीत नव्हतं. बाबासाहेबांनी सहजासहजी स्वीकारलं नसतं हे नातं, म्हणून मग त्यांना न सांगताच परस्पर लग्न केलं आम्ही. विवेक जेवढ्या सहजपणे सांगत होता तेवढ्या सहजपणे विराजला ते स्वीकारणं पचवणं अवघड होतं. कारण त्याच्या भावाची पर्सनॅलिटी, स्वभाव इतक्या वर्षापासून पाहत होता तो. केवढ्या साऱ्या हायफाय पोरी त्याच्या मागे मागे करत होत्या. स्वतः तान्यासुद्धा वेडी होती त्याच्यासाठी. मग अशावेळी विवेकने एक गरीब मुलीचा हात धरणं म्हणजे नक्कीच आश्चर्य होतं. पण त्याला हेही माहिती होतं की त्याचा भाऊ मनाने वाईट नाही. वरून जरी स्वतःला कठोर कोरडा दाखवत असला तरीही त्याची मनात कुठेतरी ओलावा होता. तो दाखवत नसला तरी होऊ शकतं. सुरुवातीला प्रियाबद्दल सहानुभूती वाटली असेल आणि मग त्यानंतर त्या भावानेच प्रेमात रूपांतर झालं असेल. त्या तेवढ्या 2 मिनिटात विराजने बराच विचार करून घेतला. पण ते सगळे विचार त्याच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं की त्याच्या बाईने लग्न केले, त्याच्या आयुष्यात त्याच्या हक्काचं प्रेम आलंय, तो त्याच्या आयुष्यातलं सेटल झालेलं आहे आणि हीच त्याच्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट होती. रिझल्ट कधी आहेत? विराजच्या मनात यावेळी विचारांचे घोडे कुठल्या स्पीडने धावत असतील याचा विवेक त्याच्या चेहऱ्यावरूनच अंदाज बांधू शकत होता. आणि त्याच घोड्यांना लगाम लावण्यासाठी त्याने आता विषय बदलला. लागतील 1 महिन्यात तू उगाचच तिकडे इतक्या दूर पाठवलंस. भाई, मला घरच्यांपासून स्वतःपासून दूर. विराजची परदेशात जाऊन शिकण्याची जराही इच्छा नव्हती. पण राजपुतांचे डावपेच इथे हँडल करताना त्याची कुठलीच कमजोरी त्याला नसायला हवी होती. म्हणूनच विवेकने विराजला जबरदस्ती परदेशी शिकायला पाठवलं होतं. ऑलरेडी आबासाहेबांच्या गुडबुकमध्ये होते ते. त्यांचा कायमचा बंदोबस्त करून तो विराजला इकडे बोलवणार होता. पण त्याच्या सुदैवाने त्याची प्रियासोबत गाठ पडली आणि सगळंच मार्गी लागलं. आता मी कुठेही जाणार नाही तुम्हा लोकांना सोडून. डोंट वरी विराज, आता तुला मीही कुठे जाऊ देणार नाहीये. पण भाई, तुझं आणि बहिणीचं लग्न इतक्या सहजासहजी मान्य केलं आबासाहेबांनी. त्यांनी तर राजपूत अंकलला प्रॉमिस केलं होतं. हा प्रश्न विवेकला अपेक्षित होता. हो, त्यांनी स्वीकारले. सध्या त्याने तो सगळा सीन एक्सप्लेन करणं टाळलं. आणि राजपूत अंकल, तानिया, दे मस्ट बी अपसेट. विराजला अजूनही जगदीश राजपुतांचे खरे रूप माहीत नव्हते. त्याच्या नजरेत अजूनही मिस्टर राजपूत म्हणजे त्याच्या वडिलांचे जीवाभावाचे मित्र आणि त्यांचे फॅमिली फ्रेंड. त्यांचा प्रश्न येतोच कुठे? दे आर नाव वेअर रिलेटेड टू मी. आधी स्पष्ट सांगितलं होतं तानियाला की आय एम नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड इन हर. तिने तेव्हाच समजून घ्यायला पाहिजे होतं. नाव हुईज कार दॅट इज अल्सो ट्रू. विराजने काहीतरी विचार करत मान डोलावली. बाकी मिस्टर राजपुतांनी त्या रेशमाला हाताशी धरून जो काही तमाशा केला होता ते सगळं नंतर तो विराजला सांगणारच होता. कारण विराजला वेगवेगळा कितीही विश्वास असला तरी त्याला मॅनिप्युलेट करायला मिस्टर राजपूत यापुढे पाहणार नाहीत याची विवेकला सुद्धा पुरेपूर कल्पना होती. त्यांच्या बोलण्यात घर झालं. गाडीचा आवाज आल्याबरोबर चार्ली दुडू धावत मेन गेटपर्यंत आला. विराज गाडीतून उतरल्यावर त्याला उचलून घेतलं. सुरुवातीला अनोळखी स्पर्श जाणवला त्याला, पण मग विवेकला पाहून त्याने विराजकडून चाललेलं आपले लाड काही थांबवले नाहीत. विवेकसोबत विराज दाराच्या उंबरठ्यापर्यंत आला. समोर आजीसाहेब, आबासाहेब आणि त्याची वहिनी म्हणजेच प्रिया विवेक कारखानेस आता उभी होती. तर आजी आजोबांचे डोळे वाहत होते. तब्बल 2 वर्षांनी त्या विराजला पाहत होत्या. आबासाहेबांचे डोळे आता ओलावले होते. विराजच्या डोळ्यातूनही कधी अश्रू उघळले त्यालाही कळलं नाही. खरं म्हणाल्या होत्या आजीसाहेब, विवेकसारखा अजिबात नव्हता विराज. निरागस होता. विवेकप्रमाणे स्वतःच्या भावना भावनिक बाजू लपवून ठेवायचं त्याला जमत नव्हतं. डोळ्यातल्या अंधू अश्रुसंकट त्याचं लक्ष आता बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या वहिनीकडे गेलं. सुंदर, सालस, सोज्वळ त्याला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट घेऊन उभी होती ती. तिच्या डोळ्यात अनोळखीपणाचं कुतूहल होतं, पण त्यापेक्षा जास्त मायेची, प्रेमाची स्निग्धता होती. आपल्या पत्राने डोळे पुसत आजीसाहेबांनी प्रियाला विराजला ओवाळायला सांगितलं. तिने त्याच्या कपाळी गंध लावून निरांजनाने त्याला ओवाळलं.
त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. त्यानंतर विराजने वाकून आबासाहेबांना नमस्कार केला. त्यांनी त्याला छातीशी धरलं. खूप मोठा हो बाळा, खूप मोठा हो, तुझ्या भाईसारखा. आज पहिल्यांदा आबासाहेबांनी विराजला विवेकसारखा हो म्हणून आशीर्वाद दिला. त्याचं विवेकसोबत पटत नसलं तरी त्याचा चांगुलपणा आणि त्यांनी कधीच अमान्य केला नाही. त्याची मेहनत, त्याची चिकाटी याचं कारण होतं की आज त्यांचा बिझनेस एवढ्या उंचीवर होता. बोलून दाखवत नसले तरी नेहमीच अभिमान होता त्यांना विवेकचा. नंतर विराज आणि आजीसाहेबांच्या पाया पडला. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांनी कडाकडा बोटं मोडली. शेवटी आलं माझं लेकरू घरी. खूप झालं शिक्षण, आता कुठे पाठवायचं नाही मी तुला, त्या रडत रडत आता म्हणाल्या. तर आता बाईने पाठवलं तरी मी कुठेही जाणार नाही आहे तुम्हाला सगळ्यांनाच सोडून, बोलत विराजने आपले डोळे फुसले. आणि किती वयाला आहेस, तिथे जेवायला देत नव्हती का? त्याच्या खांद्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत आता आजीसाहेब बोलायला लागल्या. तर जेवायला देत होते, पण तिथे तुमच्या हातचं जेवण नव्हतं ना आजीसाहेब. हरकत नाही, आता बघा 10 दिवसात तुला कसं गुटगुटीत करते ते. आणि आता तर माझ्या सोबतीला तुझी वहिनी आहे, आजीसाहेबांनी म्हटलं. तसे विराज समोर उभी असलेल्या प्रियाजवळ गेला. कुणीही काही सांगितलं नव्हतं, पण आपसुकच वाकून विराजने तिच्या पायांना स्पर्श केला. तर जराशी मागे झाली ती. आश्चर्याने आजीसाहेबांकडे आणि मग विवेककडे पाहिलं. तिच्या नजरेत मी एवढी मोठी नाही की कोणी माझे पाय धरावेत असे भाव होते. तर करू दे त्याला नमस्कार, योग्यच करतोय ते. मोठी बहिणी आहेस तू त्याची, आणि मोठी बहिणी माझी आईच्या जागी असते, आजीसाहेब आता हसूनच म्हणाल्या. प्रियाने विराजच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मोठी बहिणी आई समान असते या एका विचारानेच तिच्या मनात वेगळेच भाव दाटून आले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत एक परकी व्यक्ती असलेल्या या घरात आज इतका मोठा सन्मान, इतका आदर तिच्या वाट्याला आला होता. आणि हे सगळं फक्त विवेकमुळे होतं. तिने भरलेल्या डोळ्यांनी विवेककडे पाहिलं. प्रिया, आहे तुझा लहान धीर विराज, आपल्या घरातलं जरासं मोठं बाळ. हे जे येणार आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे बरं, आजीसाहेब हसून म्हणाल्या. त्याच्या शब्दाने विराज गोंधळला. हे येणार आहे म्हणजे? त्यांनी गोंधळलेल्या नजरेने आजीसाहेबांकडे आणि मग विवेककडे पाहिलं. म्हणजे एवढ्या एअरपोर्टवरून तुझ्यासोबत प्रवास करून इथपर्यंत आला, पण तुझ्या भाईने खरी बातमी तुला सांगितलीच नाही वाटतं, आबासाहेब आता मिश्किलपणे म्हणाले. भाई, अजून काय सांगायचं बाकी आहे? आधीच दोस्त आनंदाचे झटके खाल्ल्याने विराजने चकित होऊन त्याला विचारलं. अरे, तुझा भाई बाबा होणार आहे, प्रिया प्रेग्नेंट आहे, आम्ही दोघं पंजोबा पंची आणि तू काका होणार आहेस. आता आजीसाहेब त्याची हनवटी बोटाने धरून म्हणाल्या. तर आतापर्यंत भेटलेल्या 2 झटक्यांपेक्षा हा झटका सगळ्यात मोठा, भारी आणि आनंददायक होता. तर सिरियसली भाई, मी काका होणार आहे म्हणजे वहिनी प्रेग्नेंट आहे, विराजने उत्साहाने आता विवेककडे पाहिलं. विवेकने हसत होकारार्थी मान हलवली. तसे विराजने त्याला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. कॉंग्रॅच्युलेशन्स भाई, आय एम सो हॅप्पी. म्हणजे आपल्याकडे बाळ येणार. तो एवढा खुश झाला की त्याच्याने त्याचे इमोशन्स सांभाळले जात नव्हते. त्याच्या त्या निरागस आनंदाकडे पाहून प्रियाच्या डोळ्यातून 2 अश्रू उघळले. किती साधा सच्चा मनाचा होता विराज, एखाद्या लहान बाळासारखा निरागस, त्याच्या बाईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवणारा. प्रियाच्या मनात अपराधीपणाचं ओझं वाढू लागलं. आपण या लोकांना फसवत आहोत या विचारानेच तिच्या छातीत कळ उठली. थँक्यू सो मच वहिनी, विराज तिचे हात हातात घेऊन म्हणाला. क्षणभर प्रियाला वाटलं, हा असा परिवार खरंच कायमचा मिळू शकतो का? स्वर्ग म्हणजे याहून वेगळं काय असतं? खरंच कायम याच घरात राहता येईल का? तिथल्या कुठल्याही सुखसुखविधेची किंवा वेगच्या भरमसाठ संपत्तीची तिला किंमत नव्हती. तिला फक्त या माणसाचं प्रेम हवं होतं. पण तिच्या मनात एक वेगळाच आवाज म्हणाला, प्रिया, ही प्रेमाची मायेची नदी तुझ्यासाठी नाही, फक्त काही महिन्यांची वस्ती आहे तुझी इथे. नंतर पुन्हा तुझ्या आयुष्यात वाळवंटाची सफर आहे. विवेक प्रियाकडे लक्ष गेलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती काहीतरी सांगू पाहत होती, पण त्याचवेळी तिच्या मनावरचं दडपण वाढत होतं. तर विराज, फ्रेश हो, एवढा लांबचा प्रवास करून आलायस, भूकही लागली असेल, नंतर आरामात गप्पा होतील. विवेकने विषय बदलतच आता म्हटलं. खरं सांगू का, या आनंदाच्या बातमीनेच पोट भरलंय माझं, पण आजीसाहेबांच्या हातचं जेवण मिस करायचं नाहीये. विराज आता म्हणाला. आज फक्त मीच आहे,
तुझ्या बहिणीने तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला आहे. हो विराज, जबरदस्त चव आहे प्रियाच्या हाताला. मी तर मंदाला सांगितलंय माझा रोजचा नाश्ता प्रियाच करेल. तुझ्या भाईने नशीब काढलंय, आबासाहेब हसत म्हणाले. त्यावर विवेकने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तर ओके, मी आलो फ्रेश होऊन. सदूने त्याच्या बॅग्स खोलीत नेऊन ठेवल्या. विराजने खोलीत पाय ठेवला. तो तशीच होती त्याची खोली. कुठेच काही बदल झाला नव्हता. तर आता परतण्याचं सुख काय असतं हे अनुभवायचं असेल तर विराजसारखं अनुभवा. त्याने डोळे बंद करून खोलीतील हवा आपल्या श्वासात भरून घेतली. फ्रेश होऊन तो डायनिंग टेबल जवळ आला. सगळा स्वयंपाक त्याच्या आवडीचा होता. पहिल्याच घासाला तो इतका खुश झाला की त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पाहून आजीसाहेब गालात आता हसल्या. तर आहा वहिनी, काय चव आहे तुझ्या हाताला. आय एम शुअर तुझ्या हातचं रोज खाऊन भाईचं वजन वाढलंय. तुमचे भाई वजन वाढायला जेवतात तरी कुठे, घरी. प्रियाने सहज बोलून टाकलं आणि लगेचच तिला जाणवलं की आपण काहीतरी जास्त बोलून गेलोय. मागच्या आठवड्यात विवेकने घरी पोटभर जेवण केलं असेल असं तिला वाटवत नव्हतं. तो सकाळी मोस्टली नाश्ताही न करता घरातून निघायचा आणि रात्री उशिरा परतल्यावर मंदा सांगायची की तो काहीतरी नावाला खाऊन झोपतो. मग प्रियाचं वाक्य ऐकून विवेकने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या तोंडून असं काही ऐकायला तो स्वतः तयार नव्हता. तर ती मान खाली घालून गप्प बसली. आजीसाहेब आणि आबासाहेबांनी सुद्धा आता दोघांकडे कटाक्ष टाकला. त्यांच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं. तर काय सांगतोस भाई, दिस इज नॉट फेअर. तू अजूनही वेळेत घरी येत नाहीस. अशाने तर बहिणीला ऑफिसमध्ये येऊन आताच राहावं लागेल. विराज मिश्किलपणे आता म्हणाला. अरे, इथून पुढे लवकर येता येईल, कारण आता उद्यापासून तू ऑफिस जॉईन करतोयस ना. युअर केबिन इज रेडी अँड वेटिंग फॉर यू. अरे आता तर आलोय तो. जरा काही दिवसात निवांत राहू दे त्याला, मग आहेच तुझं ऑफिस सांभाळायला, आजीसाहेब म्हणाल्या. उद्यापासून शक्यच नाहीये भाई. उद्या मी आणि वहिनी शॉपिंगला जाणार. मी तिकडून सगळ्यांसाठी काही ना काही आणलंय, पण वहिनीबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. सो उद्या तिच्यासाठी शॉपिंग करणार आम्ही दोघं. नको विराज भाऊजी, आधीच आजीसाहेबांनी खूप काही घेतलंय, आता खरंच काही नकोय, प्रिया संकोचून म्हणाली. असं कसं, तू इतकं छान गिफ्ट देणार आहेस आम्हा सगळ्यांना, तर तुझ्यासाठी एक गिफ्ट बनत आहे. ते काही नको, उद्या आपण बाहेर जाणारच. विराजने हट्टच धरला. आजीसाहेब आणि आबासाहेबांनीही तिला जायला सांगितलं. तिने आता विवेककडे पाहिलं. त्याने नजरेने सहमती दिली, म्हणून मग तिनेही होकार दिला. विराज तिकडल्या गमतीदार गोष्टी सांगत होता, त्याच्या कॉलेजचे किस्से सांगत होता. संपूर्ण डायनिंग टेबलवर खेळीमेळीचं वातावरण होतं. एक परिपूर्ण फॅमिली पिक्चर. विराज आणि प्रिया जवळपास एकाच वयाचे. तो अगदी मनापासून तिला तिकडच्या गोष्टी सांगत होता आणि तीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत होती. विवेकने आज प्रियाला पहिल्यांदा एवढं मोकळं बोलताना आणि हसताना पाहिलं होतं. जेवण आटोपल्यावर विवेक ऑफिसला जायच्या तयारीत होता. तो खोलीत जाऊन बॅग उचलताच मागून प्रियाचा आवाज आला, मिस्टर कारखानीस. तर विवेकने वळून पाहिलं. थँक्यू सो मच. आता प्रियाच्या चेहऱ्यावर उत्साह होता आणि डोळ्यात चमक. तर विवेक चकित झाला होता. तर थँक्स कशासाठी असं त्याने विचारलं. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. त्याने असं काही केलं नव्हतं की तिने अचानक आभार मानावेत. तर आता प्रिया हसली आणि म्हणाली की तुमच्यामुळे काही महिन्यांसाठी का होईना मला हा परिवार, ही सोन्यासारखी नाती, ही माणसं मला मिळाली. फक्त तुमच्यामुळेच. मायेचे, वात्सल्याचे, आधाराचे काही क्षण माझ्या नशिबात आलेत. आयुष्यभर मी या सगळ्यासाठी तरसले होते आणि कदाचित पुढेही तरसत राहीन, पण हे काही महिने, हे क्षण माझ्या आयुष्यातच आलेत, ते फक्त तुमच्यामुळे. मी नेहमी या सगळ्यासाठी ऋणी राहीन तुमची. यासाठी थँक्यू सो मच. प्रियाने डोळ्यातलं पाणी पटकन पुसलं आणि तिथून आता निघून गेली. विवेक मात्र ती गेली तर दिशेला पाहतच राहिला. तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय.